तुला काय मी छेला वाटलो आणि तू का मला लैला समजलास? बर, आपल्या दोघांची चूक झाली बघ, पण ती सुंदरा आपल्याला चुकवून गेली तरी कुठं कुणास ठाऊक. अकरम, चकरम, वाचवा, अकरम, बोल बोल, काय झालं? अकरम, चकरम, अगं बोल ना, काय झालं ते? अकरम, चकरम. आता बोलणार आहे की आमचं डोकं चक्रावून टाकणार आहे? चुप आहे. तिला बिचारीला धाप लागली या. तिची धाप साप बंद होईपर्यंत गप्प राहा. नक्कीच तिला एखाद्या झाडीत साप नाहीतर वाघ दिसला असेल. नाही, वाघ नाही, वाघापेक्षाही भयंकर होता तो. कोण होता तो हरामखोर? मु 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 ए मू 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 काय करतेस? मुक्काटाने बोल की. मु 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 मुसंडा होता तो. मुसंडा? आईला, अरे कोणतं नवीन जनावर? 2 पायाचा जनावर. मूर्खा, मुसंडा म्हणजे मुसलमान. मुसलमान? त्या पट्टूस मुसलमानाला घाबरलीस तू? फट्टूच नाही, चांगला आड्डाण होता तो. त्याच्याजवळ की नाही एवढी मोठी तलवार आहे. असू दे, त्याच्याकडे तलवार असू दे नाहीतर भाला, पण तू इतकी का घाबरलीस? का म्हणजे तो मला पळवून न्यायला आला होता. पळून नाहीला? अगं पळून नाहीला तू म्हणजे का त्याला परसातली भाजी वाटली? येऊ दे, तू मुळीच घाबरू नकोस. अगं तो एकटा आहे आणि आपण दोघं. पण त्याच्याजवळ एवढी मोठी तलवार आहे. तर ठीक आहे, मग मी घरी जातो आणि त्याच्याशी लढण्यासाठी एक काठी घेऊन येतो. मूर्खच आहेस तू. तू काठी घेऊन येईपर्यंत तो तुझी काय वाट पाहत बसणार आहे? या पोरीची वाट नाही का लावणार का? तू काठी घेऊन येपेक्षा मी तो पलीकडचा दगड घेऊन येतो आणि त्या मुसंड्याच्या डोक्यात घालतो. गाडवा तर 100 पायलींचा दगड उचलून तू इथे पर्यंत वर्ष जाईल. तोपर्यंत सगुणा बेगम होऊन एका मुलाची आई देखील होईल. भलतच काय बोलतोस? खोटं काय बोललो? हा पेलवान तो भला मोठा दगड उचलायला निघाला आहे आणि तू मूर्खासारखा काठी आणायला जात होतास. तू काठी घेऊन येईपर्यंत ही सगुणा म्हातारी सुद्धा झाली असती. आता उगाच भांडू नका. काय करायचं ते ठरवा. तूच सांग, आम्ही काय करावं ते? लढा. त्या मुसंड्याशी 2 हात करून लढा. अरे बापरे, हे तर हाती बाहेरचं काम आहे. सगुणा, 2 हात करणं आमचा आजचा मळ आहे, मळ. बरोबर की नाही? अगदी बरोबर. त्याच्या हातात तलवार आहे. तलवारीशी आम्ही हात करायला लागलो तर हात आमच्या छाटल्या जाणार नाही का? त्यापेक्षा तो येण्यापूर्वीच त्याच्यापासून 2 हात दूर असलेलं बरं. म्हणजे सहजासहजी तुम्ही मला त्याच्या हाती देणार? असं कसं होईल? अगं कसं तुझा हात हाती घेण्यासाठी मी माझा प्राण तळ हाती घेऊन उभा आहे आणि मी काय बसलेला आहे? हे अवळत क्षणी हात दाखवू नकोस. अगोदर त्या मुसंड्याला हात दाखव आणि मगच सगळ्याचा हात हाती घेण्याचं धाडस कर. मग भीतो की काय? फक्त माझ्या हाती तलवार दे. अरे तलवार असती तर मी त्या मुसंड्याची मान मोडली असती. अकरम, तू माझ्यावर प्रेम करतोस ना? अलबत. अगं उठल्याबरोबर निर्गुण देवाचं नाव घेण्या अगोदर पहिलं प्रथम मी तुझंच सगुणा नाव घेतो. आणि तू रे अगदी देवा शपथ. आणि तू रे चक्रा? मी तुझं नाव उठल्याबरोबर घेतो आणि रात्री झोपण्यापूर्वी घेतो. मग माझ्यासाठी तुम्ही काय करणार? आम्ही जीव सुद्धा देऊ. मग त्या मुसंड्याशी लढून जीव का देत नाही? पण त्याच्या हातात तलवार आहे. मग तुमच्या जवळ हिम्मत नाही? हिम्मत असून काय उपयोग? आमची हिम्मत तलवारीने चरा कापून टाकी. सगुणा, माझं एक भलत्याच वेळी भलतीच लढाई करून भलताच प्रसंग ओढवून नेणार काय अर्थ आहे? त्यापेक्षा आपण तिघू इथून दिवाणीशी पळूया. बरोबर की नाही? अगदी बरोबर. अरे बचेंगे तो और भी लढेंगे. तलवार घेऊन. नामर्द, भित्रे, पळपुटे. अरे चक्र, तुला म्हणते ती. मूर्खा, तुलाच म्हणते. तुम्हा दोघांनाही म्हणते मी. एका मुसलमानापासून एका अबलेचे रक्षण करता येत नाही. तिथे महाराष्ट्र देश संकटात सापडलेल्या महाराष्ट्र देशाचं काय रक्षण करणार तुम्ही? होय चक्र, अरे महाराष्ट्र देश संकटात आहे. अरे ही गोष्ट आपल्याला कशी कळली नाही रे? कशी कळणार? गावाच्या चांभार चौकशा करायला तुम्हाला वेळ पुरत नाही. मग महाराष्ट्र देशाचं चिंता तुम्ही कशी काय करणार?
देशाची चिंता करायची म्हणजे नेमकं काय करायचं? परकीय शत्रू चालून येतोय, त्याला धूळ चालण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पाठी उभं राहायचं. फक्त उभं राहायचं, मग आपली तयारी आहे. मी तयार आहे, फक्त उभं राहायला आपलं काय जातं? उभं राहायचं म्हणजे सैन्यात सामील व्हायचं. सैन्यात सामील व्हायचं म्हणजे लढायचं, लढायचं म्हणजे मारायचं. अर्थातच मरण पाठीशी बांधूनच शिपायाला रणात उतरावं लागतं. हे धैर्य तुमच्यात कितपत आहे हे पाहण्यासाठीच मी मुसलमान आल्याची धूळ उठवली होती. म्हणजे कोणी मुसलमान शत्रूच्या पाठलागावर नाही? मुळीच नाही. अरे रे, माझ्या आशेची घोर निराशा झाली. मला वाटलं होतं की तो मुसलमान आपली तलवार परगीत माझ्यावर चालून येईल आणि मी एका लातेशारशी त्याची तलवार दूर विरकावून देईन. अरे तू लात मारणार होतास, पण मी त्याला हात दाखवणार होतो. त्याचीच तलवार त्याच्या हातातून हिसकावून घेऊन त्याचीच मान आसमानात उडवणार होतो मी. चला चला जाऊ द्या, मला कळली तुमची मला बहादुरी. थांब सुगुणा, आम्हाला असं प्रेम युद्धात लढत ठेवून तू निर्णय दिल्याशिवाय जाऊ नको. म्हणजे मी प्रेम करते तुझ्यावर. आणि तू रे चक्रा? मीही तुझ्यावर प्रेम करतो. ते पूर्वीच सांगितलं होतं, अगदी जीवापाड. जीव घेईन तुझा, माझ्या जीवाला लागणारं बोललास कर. मी सगळेवर प्राणा पलीकडे प्रेम करतोय. प्राण घेईन तुझा, प्राण कंठाशी येणारे शब्द बोललास तर. अरे सगुणेच्या आईनं आमचं लग्न पाण्यात जुळवून ठेवलं होतं, ते तुला कुठं ठाऊक आहे? आणि सगुणेच्या बाबानं आमचं लग्न पाण्यात घालण्यापूर्वीच जमून ठेवलं होतं. तुला तरी कुठं ठाऊक आहे? तू खोटा आहे, तू महाखोटा आहे, तू थापड आहे, तू सोंगड आहे. उगाच राक्षसाप्रमाणे भांडू नका. मी तुम्हा दोघांपैकी एकाशीही लग्न करणार नाही. चला चला जाऊ द्या मला. वाचवा 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 वाचवा. काय झालं सगुणा? विंचू चावला की काय? नाही, तो बघा महाभयंकर सर्प येतोय. मग हे नका बिचारा आणि जाईन आपल्या वाटेनं. महामूर्ख आहात तुम्ही. तो मुसलमान काळा सर्प येतोय. मुसलमान म्हणजे मुसंडा? अरे बापरे, चक्र त्याच्या कमरेला तलवार बघ एवढी मोठी आहे ती. अरे तर आपल्याकडेच येतोय, आता काय करायचं? काय करायचं म्हणजे? तू त्याची तलवार खेचून त्याची मान उडवणार होतास ना, आता उडव त्याची मान. मग भीतो की काय त्याला? चुडकी सरशी त्याची मान आसमानात उडवतो बघ. अक्रम, मी त्याची तलवार खेचत असताना तू त्याचे दोन्ही हात धरून ठेव. वारे शाळा, मी त्याचे हात धरायला गेलो आणि त्याने माझे दोन्ही हात छाटून टाकले तर? का फिरव, आता का भीतोस? तू एका लाथेसरशी त्याची तलवार दूर भिरकावून देणार होतास ना. खोटं का त्यात? पण सगुणा, कालपासून माझा उजवा पाय खूपच लचकता ग, अगदी वर उचलत नाही. अरे रे, कसं ऐन या पायाने दगा दिला. आता घरी जाऊन स्वस्त बैसण्याकरी इलाज नाही. थांब उकरम, तुझ्या पायाला मालिशची गरज आहे. चल, मी तुझ्या पायाला मालिश करून देतो. चल. थांबा इकडे. कुठं पळता? एका अबलेचं रक्षण एका मुसलमानापासून तुम्हाला वाचवता येत नाही? त्या मुसंडाची आया बहिणीची अब्रू कशी काय लुटतो एकदा डोळे भरून पहा. पण त्याला लुटू देण्यासाठी तू इथे थांबते आहेस का? चल, तूही आमच्या बरोबर पळून चल. चला. खबरदार, एक पाऊल पुढे टाकलात तर. अरे काय? अरे मूर्खाचं खंजीर आहे, दिसत नाही काय? पण या चंडिकेने आपल्यावर कशाला रोपला? तुमचा दोघांचाही जीव घेण्यासाठी. एका यवन शत्रूपासून एका अबलेचं रक्षण करता येत नाही. ते नामर्द या महाराष्ट्रात जगण्याचा तुमचा काही एक अधिकार नाही. म्हणजे तू आम्हाला मारणार? अरे अक्रम, ही बोलतीच आपण आली. इथं थांबायचं म्हटलं तर तो दाढीवाला आमच्या माना कचाकच कोंबडी सारखे उडवणार, आणि पळून जायचं म्हटलं तर ही महाचंडिका आपल्या पोटाची लहान थोड्या मोजायला टपली. आता काय करायचं? दुसरं काय, मरणाची वाट पाहत रडत बसायचं. लढण्यापेक्षा लढा, लढता लढता मरण्यापेक्षा लढता लढता मरा. असं वीर मरण पत्करलं तर स्वर्ग प्राप्ती होईल. सगळा जिवंतपणी एका बायकोची प्राप्ती नाही झाली, तिथं मरणानंतर स्वर्ग प्राप्ती काय कपाळाची होणार? तरी मी तुला सांगत होतो,
की या मृगजलाच्या पाठी लागून आपण उरी फुटून मरू म्हणून, पण तू ऐकलंच नाही. आता कशी होणार आपली सुटका? आता कसली सुटका? जवळ आली मरण घटिका. हा बघ काय आलाय. हमें डांटते हो? अरे डांटते का डांटते? हम तुम्हारा दांत पाटते. अरे चूहे की औलाद. सुनने क्या? खामोश. तुम भी खामोश. हमारा को तुमको तुम्हारा प्राण प्यारा है तो आलिया पाली तुम पर जाओ. हम ऐसा नहीं जाएगा. हम इस खूबसूरत फूल को उठा के लेके जाएगा. अरे फूल को कैसे उठाएगा? हम 2 कांटे तेरे को रास्ते में टोचेगा और तुमको रक्त बम्बा करेगा. चुप रहो. तुम भी घबराओ. हमारे को दम डांटी देता है क्या? मैं कहता हूँ तुम लोग जान की खैरियत चाहते हो तो यहाँ से दफा हो जाओ, नहीं तो तुम्हारा यहाँ ही दफन कर देंगे. अरे अक्रम, दफन म्हणजे काय रे? कुणास ठाऊ? मला वाटतं दफन म्हणजे हा आपल्या इथं पुतळे उभारणार असेल. मूर्खच आहात तुम्ही. दफन म्हणजे तो तुम्हाला जिवंत काढणार आहे. अरे बापरे, सगळं जिवंत समाधी घ्यायची आपली बुवा तयारी नाही. आणि मला कुठं हौस आहे. चल त्याला फूल तोडू दे नाहीतर काही कुठू दे, आपण आपली पळापळी करूया. चल पण. खबरदार. हा कुठं पळतात? हा खंजीर बघितला? अरे ही काय मुसीबत आहे. ही दुर्गा भवानी घरी जाऊ देत नाही आणि हा माझोबा मारायचा सोडत नाही. आता मरणाशिवाय इलाज नाही. बघले का, मरता मरता सगुणा सांगते त्याप्रमाणे लढत लढत मरूया. हे मुसळा, आता तू इथून खरं खरंच निघून जा, नाहीतर आम्ही तुला बकरा कापतात त्याप्रमाणे कापून टाकू. इससे पहले मैं तुम्हारी गर्दन मुर्गी जैसी मुरड दूंगा. मुरड दूंगा? अरे अक्रम, मुरड दूंगा म्हणजे काय रे? अरे चक्रम तर चक्रम जायस तू. अरे मुरड दूंगा याचा अर्थ तुला कळत नाही म्हणजे कमालच आहे. अरे मुरड दूंगा म्हणजे मार दूंगा असं म्हणतो तो. महामूर्खच आहात तुम्ही. मुरड डुंगा म्हणजे तो तुम्हाला पिळवटून टाकीन असं म्हणतोय. असं म्हणताय काय? अक्रम, आमची माना पिळवटून टाकणार असं म्हणून या खानाने आपला घोर अपमान केला आहे, बरोबर की नाही? अगदी बरोबर. या अपमानाचा बदला घेतलाच पाहिजे. मान तुटली तरी चालेल पण मानहानीचा सूट उगवलाच पाहिजे. तो आजा सामने. अरे आजा कशाला आजा? हम नातू है ना. हमारे आजे को काय को बुलाता है? आओ आओ, 2 हाथ करने को आओ. आओ आओ. या अल्लाह अकबर. अरे अकबर, तो आपल्या मदतीला अल्लाहने अकबरला बोलवत आहे. ऐसा नहीं चलेगा. लढने का है तो अकेला लढ. त्या अकबरला आणि अल्लाहला कशाला बोलवतं मध्ये? गाढवच आहात तुम्ही. अरे तो आपल्या ईश्वराचं स्मरण करतो. तुम्हीही लढताना म्हणा हर हर महादेव. हर हर महादेव. हे भलतच काय बोलायचं? हर हर म्हणजे हरून जायचं. हरून जायचं म्हणजे स्वर्गात जायचं. ह्यापेक्षा आपण जीत जीत महादेव म्हणूया, बरोबर की नाही? अगदी बरोबर. बोल चक्रम. जीत जीत महादेव. अरे चक्रम, माझे डोळे दिपले रे. त्याने एकाएकी कमरेतून ते काय काढलं? त्याची तलवार आहे ती. अरे बापरे, एवढी बिजली सारखी चमकते. आता त्याच्या तलवारीशी कसं काय लढायचं? लढायचं कसलं? आता मारायचं. चल पळून जाऊया. कुठं जाणार? पुढं काळ आहे, मागे महाकाळ आहे, मधल्यामध्ये आपले मात्र हाल आहे. चलो भाग जाओ यहाँ से, नहीं तो पोकड़ में मार जाओगे. चलो भागो. अरे भागो क्या भागो? हमारे भागने का रास्ता बंद है और मरने का रास्ता खुला है. तो मर जाओ. तलवार मत उगारो, हम तुमको शरण आया है, बरोबर की नहीं? अगदी बरोबर. बहुत अच्छे, बहुत अच्छे. हम तुम्हें नहीं मारेंगे, लेकिन इस खूबसूरत छोकरी को उठा के लेके जाएंगे. उठा के लेके जाएंगे? उठाने को यह क्या तुमको कलिंगड़ वाटता है या भोपळा वाटता है? काय काकडी वाटता है? चुप बेचू है. यह तलवार देखी देखी खान साहब, हम चुपचाप बसता है. चल बे लड़की. हाँ साहब, लड़की को हाथ लगाया तो हम तुम्हारा हाथ काट देंगे. चुप बे गधे, यह तलवार देखी. अरे बाप रे,
याच्याकडे तलवार आहे याची आठवणच राहत नाही. आम गपचूप भेटते कांचाय. बसा नामर्द भित्रे पळपुटे बसा आणि एकमेकांच्या हातात बांगड्या भरा. मीच लढेन या खानाशी या खंजीराने. रट्टी, पागल मत बनो. बिल्ली कभी शेर के साथ टकराई है? खान, महाराष्ट्र भूमीवर जन्मलेली मी एक महाराष्ट्रीय कन्या आहे. माझ्या अब्रूला हात घालणाऱ्याचे तुझे पापी हात मी या खंजीराने रक्तबंबाळ करेन. पागल बिल्ली, होश में बात करो. जानबूझकर मौत को क्यों लड़का रही हो? मरणाची भीती या असल्या भ्याड लोकांना असते. मला मरणाची भीती मुळीच नाही. यही तो हम तुम्हारी बहादुरी देखना चाहते हैं. आओ आओ मेरी महबूबा, आओ मेरी महबूबा. मागो हो चंडाळा, नाहीतर या खंजीराने मी स्वतःचा हृदयात खूपसून जीव देईन. रोकराम, खानाने तलवार न्याय केली. आता काय करायचं? काय करायचं म्हणजे सगुणेची आबरू वाचवायची. त्यात आपण मेलो तरी चालेल. चल अकराम. जीत जीत महादेव. आप कैसा पकड़िया? बहुत वरगाना करता है क्या? अब देखता हूँ तू कैसी बच्ची है और कौन तुझे बचाता है. सोड मेला माझा हात सोड. हात सोडी पण एका अटीवर. पाप्या, तुझी पापी अट मला ठाऊक आहे. माझ्या जीवात जीव असेपर्यंत तुझी अट मी कदापि पूर्ण होऊ देणार नाही. वेडी आहेस. माझी अट वेगळीच आहे. म्हणजे मी तुझा हात सोडीन पण तू हा खंजीर माझ्या हृदयात खुपसला पाहिजे. कोण आहेस तुम्ही? रावबाजी. रावबाजी? आणि तुम्ही या वेशात? सगुणा, तुला ठाऊक आहे की मी किल्लेदार मुरारबाजीचा भाऊ असलो तरी शिवाजी राजाच्या पदरीचा एक हेर आहे. एका महत्वाच्या कामासाठी मी या वेशांतरात निघालो होतो तेव्हा तू आणि तुझे हे दोघे पागल प्रेमी अक्रम चक्रम किती शूर आहे हे पाहण्यासाठीच मी हे नाटक केलं. छान नाटक केलं, पण तुमच्या नाटकात माझा मात्र जीव जात होता. वेडे, तुझा जीव असा कसा जाईल? तो तर माझ्याकडे आहे या इथं. म्हणूनच म्हटलं की तुझा हा खंजीर माझ्या हृदयात खुपस. म्हणजे तुझी मूर्ती माझ्या हृदयात दिसून आपण एकजीव आहोत हे तुला दिसलं असतं. चला, काहीतरीच बोलू नका. खरं तेच बोलतोय. खोटं वाटत असेल तर माझ्या हृदयाला कान लावू नये. म्हणजे मी खरं बोलतोय हे माझं हृदय सुद्धा तुला सांगेल. इश्श. अरे अकराम, आम्ही घरी झोपलो होतो ना, या जंगलात कसं काय आलो? अरे मीही उठल्यापासून तोच विचार करतोय. आता माझ्या लक्षात आलं. अशी भानगड आहे तर. चल अकराम, घुसूया. आप किधर जाएगा मुसड़िया? हमारा डोका तुमने फोड़ा, अब हम तुम्हारा डोका फोड़ेंगे और तेरा भेजा गरम मसाले में तल के तेरे बादशाह के पास भेजेंगे. मूर्ख आहात तुम्ही. बाबाजी, तुम्ही? हा दोस्तानो मीच. पण हे वेषांतर कशासाठी? या वेषांतराने आम्हाला चांगलंच चकविलं की. मी तुमची परीक्षा घेतली. तुम्ही किती शूर आहात हे मला पाहायचं होतं. पण तुम्ही निघालात. काय करणार? तलवारी बरोबर आम्ही हाताने कसं काय लढू शकणार होतो? तलवार असती तर लढला असता. नक्कीच, कारण लढता लढता दुश्मन